तर या बुलेटिनची सगळ्यात मोठी आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय त्या म्हणजे मुंबईचे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचं निधन झालेलं आहे। ड्युटी बजावत असताना विलास शिंदेंना जीवघेणी मारहाण झाली होती। 23 ऑगस्टला खारच्या एसवी रोडवरती कर्तव्य बजावत असताना बाईक स्वारांनी शिंदेंवरती जीवघेणा हल्ला केला। विलास शिंदे यात गंभीर जखमी झाले होते। लीलावती रुग्णालयामध्ये शिंदे यांच्यावरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते। मारहाण झाल्या दिवसापासूनच विलास शिंदे कोमामध्ये होते, पण विलास शिंदे यांना झालेली मारहाण अत्यंत गंभीर स्वरूपाची होती। अखेर 31 ऑगस्टला दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली। नितीन सरदेसाई आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते आणि माजी आमदार। नितीनजी, विलास शिंदे यांना मारहाण झाली ज्यामध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, कसं काम करायचं पोलिसांनी? सर्वप्रथम ही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यामध्ये श्री विलास शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे। तर त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांवरती जो हा एक दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर त्या दुःखातून त्यांना बाहेर येण्यासाठी एक ईश्वर त्यांना बळ देवो, त्यांना धीर देवो, हीच कुठेतरी एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि अशा पद्धतीच्या घटना यापुढे कधीही घडू नयेत यासाठी जी जी काही पावलं उचलायला हवी आहेत ती सरकारनी, गृह खात्याने तात्काळ उचलावीत, हीच त्यांच्याकडे आता आमची मागणी आहे। कारण अशा दुर्दैवी घटना या खरतर घडताच कामा नये। पोलीस दल जे आपल्या संरक्षणासाठी 24 तास ड्युटीवर असतं, अशा पोलीस दलामधल्या कुठल्या तरी एका कॉन्स्टेबलवरती अशा समाजविघातक प्रवृत्ती हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये मृत्यू होतो, यासारखी लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रासाठी नाहीये। त्यामुळे अशी घटना यापुढे कधीही होणार नाही। कायद्याचा दरारा, कायद्याचा वचक हा सगळ्यांवरती असलाच पाहिजे। त्यामुळे जे काही करावं लागेल, अधिक कठोर कायदे करायला लागतील तरी ते करायला लागतील, पण अशी घटना पुढे कधीच होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल। धन्यवाद नितीन सरदेसाई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। राज ठाकरे यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता। पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण कशी काय होऊ शकते असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला होता। मात्र त्या दिवशी 23 ऑगस्टला नेमकं काय झालं ती घटना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। 23 ऑगस्टला काय झालं होतं? विलास शिंदे यांच्यावरती 23 ऑगस्टलाच जीवघेणा हल्ला झाला। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत नेमकी घटना कशी घडली ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहणार आहोत। 23 ऑगस्टला खारच्या एसवी रोडवरती विलास शिंदे ड्युटी करत होते। पेट्रोल पंपजवळ एका विना हेल्मेट बाईक स्वाराला शिंदेंनी अडवलं। विलास शिंदेंनी हेल्मेट संदर्भात विचारणा केल्यानंतर बाईक स्वाराने त्यांच्याशी वाद घातला। आपण ग्राफिक्सची माहिती पाहणार आहोत। मात्र आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार नीलम गोरे आहेत। नीलमजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल। सरकारने आता अशा घटना या पुढे होऊ नयेत यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे, कारण एक मुंबईचा पोलीस आपण गमावलाय। सरकारने कायदा याच्यापूर्वी पण केलेले आहेत। अजून काही कायदा करून याच्यात परिणाम होणार असेल तर निश्चितपणे तो कायदा करायलाही हरकत नाहीये। पण खरा प्रश्न असा आहे, समाजामधली जी दबंगगिरी वाढली आहे, किंवा मला तर काही वेळेला असं वाटतं की समाजातले मोठमोठे प्रतिष्ठित लोक कायद्याला न जुमानता ज्या प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार करतात, अपघात झाल्यावरती पळून जातात, भेसळ करतात, त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा असं कायदा सोडून दबंगगिरीच्या बाजूनी फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज विघातक कृत्य करण्यासाठी प्रवृत्त झालेला दिसतो आहे। ठिकठिकाणी अशा घटना दिसत आहेत। तर ही एक समाजातली अपप्रवृत्ती आहे, ज्याचे बळी शेवटी शिंद्यांना जावं लागलं असं म्हणावं लागेल। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, परंतु पोलीस रिफॉर्म्स आपण सरकारने स्वीकारलेले आहेत। मला वाटतं तुमचे अँकर मयांक भागवत आणि इतर सर्वजण तेव्हा विधान परिषदेत कव्हर करत होते, आणि ह्या पोलीस रिफॉर्म सुचवल्या ज्याच्यातून पोलिसांच्या बद्दल सुरक्षितता आणि त्यांना कशा पद्धतीने संरक्षण मिळू शकेल। पण याची अंमलबजावणी होत असताना समाजाचा सहभाग अनेक कायद्यांमध्ये घेणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे अशा लोकांनी ज्या पद्धतीने त्यांना मारहाण केली आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे।
आणि अशा गोष्टी परत घडू नयेत यासाठी म्हणून काय काय उपाययोजना करता येतील त्याच्यावर जरूर सरकारने आमचं सहकार्य घ्यावं. आमच्या सरकारला अनेक सूचना याबद्दलच्या असतील. धन्यवाद नीलमताई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या आमदार आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होत्या. सरकारने अधिक कडक कायदे करण्याची गरज असली तर अधिक कडक कायदे करावे, मात्र समाजातली दबंगगिरी हा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा पोलिसांवरती होणाऱ्या हल्ल्यांबाबत आहे. आपण पाहतो पोलिसांवरती हल्ले वाढत चाललेले आहेत. समाजामधली दबंगगिरी ह्याला कारणीभूत आहे. विलास शिंदे यांचं मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये निधन झालं. 23 ऑगस्टला त्यांच्यासोबत काय झालं ते आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. विलास शिंदे ड्युटी बजावत असताना पेट्रोल पंपाजवळ त्यांनी एका विना हेल्मेट दुचाकीस्वाराला अडवलं. त्याच्याकडे हेल्मेटबाबत विचारणा केली. विचारणा केल्यानंतर वाद घातला विलास शिंदे यांच्यासोबत. मुलगा गाडी चालवणारा हा अल्पवयीन होता. त्याने आपल्या भावाला पेट्रोल पंपवरती बोलवून घेतलं आणि भावाने त्या ठिकाणी येताच विलास शिंदे यांच्या डोक्यावर बांबूने मारहाण केली. आपल्यासोबत फोनवरून रिटायर्ड पोलीस उपायुक्त अंबादास पोटे आहेत. पोटेजी, एक दुःखद घटना म्हणावी लागेल. मुंबई पोलिसांनी आपला एक अधिकारी कर्मचारी गमावलेला आहे कर्तव्य बजावताना. मात्र ही दबंगगिरी समाजातली पोलिसांच्या बाबत किंवा विरोधात का आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते? कारण काही हल्ले अशा प्रकारचे झालेले आहेत मुंबईमध्ये. हा मयांक, हॅलो. पोटेजी बोला, तुमचा आवाज येतोय. आवाज येतोय ना मयांक. तू जी आता ही घटनेचा उल्लेख केला की पोलीस दलातील अंमलदार शिंदे यांचा मृत्यू झाला, तर ही घटना ऐकून मला फार दुःख झालं. मी त्यांच्या कुटुंबियांच्या याच्यामध्ये सहभागी आहे. परंतु मयांक एक प्रकर्षाने जाणवतं, हल्लीच्या काळामध्ये पोलिसावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली आहे. मला वाटतं या घटनेचा गंभीर विचार करायला पाहिजे. आणि माझं अधिकारी अंमलदार, मुंबई पोलीस दलातील काम करणारे अंमलदार अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी कर्तव्य करत असताना जर त्यांच्यावर कुणी अशा प्रकारे हल्ला केला असेल तर तुम्ही देखील पूर्णपणे तुमचं संरक्षण करण्यासाठी बळाचा वापर करा. त्याच्यामध्ये कोणाच्याही आदेशाची वाट बघू नका. तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकता. कारण हल्ली असे जर हल्ले वाढत राहिले तर पोलीस दलाचं मनोबल कमी होईल आणि मग त्यांच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण पसरण्यास सुरुवात. हाच प्रश्न आहे. नैराश्याचं वातावरण सध्या पोलिसांमध्ये पाहायला मिळत आहे. कारण एखादी गोष्ट अशी होते त्यानंतर पोलिसांनी हात उचलला तर त्याची बातमी केली जाते किंवा त्याच्यावरती टीका होते. मात्र सरकारने आता तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींकडे पाहून कडक कारवाई करायला पाहिजे? कारण अशा प्रकारे पोलिसांवरती जर वाढते हल्ले राहिले तर मुंबई पोलीस काम कसे करतील? बरोबर आहे. मला वाटतं याच्यामध्ये पोलिसावर जर हल्ला झाला तर साधा एक कलम 353 IPC प्रमाणे केस दाखल होते. मला वाटतं या कलमांमध्ये काहीतरी संशोधन होणं गरजेचं आहे. जर एखाद्या अधिकारी अंमलदारांनी काही गुन्हा केला तर त्याला जास्त शिक्षा व्हावी म्हणून IPC मध्ये कायद्यामध्ये बदल करून घेतलेला आहे यांनी. परंतु पोलिसावर जर हल्ला केला तर ते एक साधा केस दाखल होते म्हणून त्याच्यामध्ये देखील बदल करणं गरजेचं आहे. आणि जे कोणी पोलिसावर अशा प्रकारे हल्ला करतात तर त्यांना एक मला वाटतं की कुठेही पुढे शासकीय सेवेमध्ये सामावून न घेण्यासाठी किंवा असं काहीतरी यांनी पोलीस दलावर हल्ला केलेला आहे म्हणून त्याला काहीतरी कडक त्याच्यावर कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर, ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. धन्यवाद अंबादास पोटे, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. निवृत्त पोलीस उपायुक्त अंबादास पोटे आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होते. पोलिसांनी सुद्धा प्रतिकार करावा असं अंबादास पोटे म्हणतात.